हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. गुड इव्हनिंग. संध्याकाळी मस्त असा गरमागरम चहा घेऊन मी डिनरची तयारीला सुरुवात केलेली आहे. डिनरमध्ये मी बनवणार आहे मस्त अशी चिकन दम बिर्याणी. या ठिकाणी अर्धा किलो चिकनचे लेग पीस घेतलेले आहेत. त्याला असा कट मारून आणलेला आहे जेणेकरून मॅरिनेशनचा मसाला आतमध्ये व्यवस्थित मुरला जाईल. त्याआधी चिकन मॅरिनेशनला ठेवूया. या ठिकाणी मी लिंबू पिळून घेत आहे. या ठिकाणी मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. यामध्ये ॲड करूया चवीप्रमाणे मीठ. चिकन दम बिर्याणीची रेसिपी डिटेलमध्ये मी याआधी चॅनलवरती शेअर केलेली आहे, ती तुम्ही जाऊन पाहू शकता. या ठिकाणी घातलेला आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट. काळं तिखटाऐवजी तुम्ही पूर्णतः लाल तिखटही वापरू शकता किंवा पूर्णतः काळं तिखटही वापरू शकता. आणि यामध्ये ॲड केलेले आहेत 3 चमचे बिर्याणी मसाला. या ठिकाणी तुम्ही कोणताही नॉनव्हेज बिर्याणी मसाला वापरू शकता. यामध्ये ॲड केलेला आहे मी दही. या ठिकाणी मी 4 चमचे घट्ट असं साईचं दही घातलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी भरपूर अशी हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून आपण चिकनच्या पीसला चोळून घेऊयात. सर्व मसाले चिकनच्या पीसला व्यवस्थित कोट झाले पाहिजेत, तर आपलं मॅरिनेशन एकदम छान होईल. पाहू शकता अशा पद्धतीने सर्व मसाले चिकनच्या पीसला कोट करून घ्यायचे आणि झाकून ठेवून आपल्याला कमीत कमी 1 तास तरी हे मॅरिनेट करायचं आहे, म्हणजे मुरवून घ्यायचं आहे. तुम्ही 1 तासापेक्षा जास्तही मॅरिनेट करू शकता. जेवढं जास्त मॅरिनेट कराल तेवढे चिकनचे पीस हे टेस्टी लागतात. या ठिकाणी मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते मी बारीक कट करून घेत आहे. कांदा जेवढा शक्य आहे तेवढा बारीक कट करायचा. या ठिकाणी तुम्ही चाकूच्या ऐवजी कटरमध्येही कांदा कट करू शकता. कोणताही पदार्थ आपल्याला झटपट बनवायचा असेल तर आपण सिक्वेन्सली काम केलं तर तो पदार्थ लवकर तयार होतो. या ठिकाणी मी चिकन मॅरिनेशनला ठेवलेला आहे आणि चिकन मॅरिनेट होईपर्यंत मी इतर सर्व गोष्टींची तयारी करून घेत आहे, जसं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून घेणे. खडे मसाले मी काढून ठेवलेले आहेत. या ठिकाणी मी अर्धा किलो बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून मी 20 ते 25 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवला आहे. आता मी चिकन शिजवून घेणार आहे. चिकन व्यवस्थित 1.25 तास मॅरिनेट झालेला आहे. बिर्याणी करण्यासाठी आपण जेवढं चिकन किंवा मटण वापरतो त्याच प्रपोर्शनमध्ये तांदूळ वापरायचं. या ठिकाणी आपण अर्धा किलो चिकनसाठी जवळपास अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. या ठिकाणी तेल गरम झाल्यानंतर मी खडे मसाले त्यामध्ये टाकून घेणार आहे. 1 मसाला वेलची आणि 2 तमालपत्र मी सुरुवातीला तेलामध्ये टाकलेले आहेत. यामुळे खूप छान स्वाद येतो बिर्याणीला. त्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून होईपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी बिर्याणीचा तांदूळ शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवणार आहे. या ठिकाणी मी जवळपास पाऊण पातेलं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या तांदळाच्या 5 ते 6 पट पाणी आहे ते. पाणी जास्त प्रमाणात घेतले की आपला तांदूळसुद्धा व्यवस्थित मोकळेपणाने पाण्यामध्ये शिजतो. या ठिकाणी आता मी टोमॅटो घालून घेत आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो व्यवस्थित मऊ झाले की त्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेणार आहे. चिकन जवळपास 1.25 तास मॅरिनेट झालेलं आहे. या ठिकाणी मी कुकरमध्ये चिकन शिजवून घेत आहे. कुकरऐवजी तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा चिकन शिजवून घेऊ शकता आणि त्यानंतर कुकरमध्ये दम देऊ शकता. अशा प्रकारे कुकरमध्ये चिकन शिजवून घेऊन कुकरमध्येच दम दिल्यामुळे आपली बिर्याणी झटपट होते आणि कमी भांड्यांचा वापर करून आपला स्वयंपाक तयार होतो. बिर्याणी राईस शिजवण्यासाठी जे पाणी आहे ते सुद्धा आता गरम झालेलं आहे. पाण्यामध्ये मी खडे मसाले टाकून घेत आहे. यामध्ये तमालपत्र, लवंग, काळी मिरी मी टाकून घेत आहे. यामुळे आपल्या बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो. या ठिकाणी पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण तुपामुळे बिर्याणीला खूप छान स्वाद येतो आणि आपला तांदूळसुद्धा मोकळा शिजतो. या ठिकाणी चवीप्रमाणे मीठही घालून घेऊया. उकळत्या पाण्यामध्ये आता आपल्याला भिजत ठेवलेला तांदूळ घालायचा आहे. या ठिकाणी 25 मिनिटं मी तांदूळ भिजवलेला आहे, तो आता उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आहे ते आपल्याला हाय ठेवायची आहे. पातेल्यावरती आपल्याला कोणतंही झाकण न ठेवता आपल्याला तांदूळ 80 ते 85% शिजवून घ्यायचा आहे.
80 ते 85% तांदूळ शिजल्यानंतर तो आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपलं चिकनसुद्धा शिजलेलं आहे। चिकनसुद्धा आपल्याला 85 ते 90% शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण शिजलेला भात घालून घेऊया। खालचा लेयर आपला चिकनचा आहे आणि त्यावरती मी 80 ते 85% शिजलेला तांदूळ घालून घेतला आहे। या ठिकाणी तुम्ही एक लेयर तळलेला कांद्याचाही देऊ शकता, पण या ठिकाणी मी तळलेला कांदा वापरलेला नाही आज। आणि वरती आपल्याला अशा प्रकारे तूप सोडून घ्यायचं आहे। तुपामुळे आपल्या बिर्याणीची चव अप्रतिम लागते। त्याचप्रमाणे बिर्याणीला सुगंधसुद्धा खूप छान येतो। वरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून घ्यायची। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि 20 ते 25 मिनिटं आपल्याला बिर्याणीला व्यवस्थित दम देऊन घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला कुकरची शिट्टी करायची नाही, तर कुकरची शिट्टी न करता बिर्याणीला दम द्यायचा आहे। चिकनला दम लागेपर्यंत रायता बनवून घेऊया। या ठिकाणी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। मोठी वाटी दही घेतलेला आहे। दही व्यवस्थित फेटून घेऊया आणि त्यामध्ये घालूया कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर। या ठिकाणी तुमच्याकडे काकडी असेल तर तुम्ही काकडीसुद्धा बारीक कट करून किंवा खिसून घालू शकता। शेवटी घालूया चवीप्रमाणे मीठ। याला काही जण वरून फोडणीसुद्धा घालतात, पण मी फोडणी न घालताच रायता करते। आणि आपला रायता तयार झालेला आहे। इकडे आपली बिर्याणीसुद्धा तयार झालेली आहे। अतिशय छान सुवास सुटला आहे सगळीकडे बिर्याणीचा आणि आपलं टेस्टी असं डिनर रेडी झालेलं आहे। बिर्याणी सर्व करताना चमचा किंवा झारी आहे ती बिर्याणीच्या तळापर्यंत एका साईडने घालायची आणि तळापासून आपल्याला लेयर उचलायचे आहेत, म्हणजे खालचा चिकनचा लेयर, वरचा भाताचा लेयर आपल्याला इव्हनली घेता येईल। आणि आपली बिर्याणी अतिशय टेस्टी झालेली आहे आणि खूप झटपट ही बिर्याणी तयार होते। सगळ्यांना खूप आवडली घरामध्ये ही बिर्याणी। बिर्याणीसोबत रायता आणि लिंबू अशा प्रकारे मी सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि आता आम्ही डिनर करून घेणार आहोत। सगळ्यांचं डिनर झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी जे काम राहतं ते म्हणजे किचन क्लिनिंगचं। ज्या दिवशी आपण नॉनव्हेज बनवतो त्या दिवशी रेग्युलरपेक्षा किचन थोडंसं जास्त चिकट होतं। या ठिकाणी मी बर्नरवरती अशा वाट्या ठेवते, म्हणजे त्यामध्ये पाणी वगैरे उडत नाही। आपण नेहमीच रात्री किचन पूर्णतः क्लीन केलं तर आपल्या घरामध्ये झुरळ होण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं। त्याचप्रमाणे मग सकाळी उठल्यानंतर आपल्याला किचन क्लिनिंगसाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही। आणि आता किचन पूर्णतः क्लीन झालेलं आहे। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।